विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अशोक जागृती तरुण मंडळाच्या वतीने गौतम नगर येथे ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी नगरसेवक शंकर शिंदे, प्रवीण कांबळे, प्रशांत फतेपूरकर, सुधाकर नराल, किसनराव कांबळे, मुन्ना गायकवाड, संजय शिंदे, कुणाल गोपाळे, परशुराम वनके, प्रभाकर गोपाळे, अरुण तळे आदींची उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शोभित सिद्ध गणेश, यश गायकवाड, प्रणव ढावरे, भैया गायकवाड, अतुल भालेराव, जीवक फाटके, रोहित कांबळे यांनी परिश्रम घेतले। यावेळी प्रिन्स ढावरे या विद्यार्थ्याने देशभक्तीपर भाषण केले। उच्चल जल सितरंग तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की। आभारी आणि सदला उत्सव खेळ रंगांचा आभारी आणि सदला नतमस्तक त्या शूरवीरांसाठी ज्यांनी हा भारत देश घडवला। इथे जमलेल्या सर्व माझ्या मित्र मैत्रिणींना व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा। आजच्या या दिनाचं सर्वांना महत्त्व कळायला पाहिजे की आपल्या देशासाठी रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस लढून ज्याने हा आज आपल्याला दिवस दाखवला, त्या शूरवीरांचं आपल्याला महत्त्व कळायला पाहिजे। एके दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका भाषणामध्ये विचारलं होतं की तुमची कास्ट कोणती, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सडेतोड उत्तर दिलं, वी आर इंडियन फर्स्ट अँड लास्ट, आपण प्रथम भारतीय आहोत शेवट पण भारतीय आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जगण्याची दिशा दिली। त्यांनी एका भाषणामध्ये म्हणलं होतं की जर देव देवळामध्ये असता, जर देव मंदिरात असता तर देवळाबाहेर भीक मागण्याची वेळ आली नसते। जर मी आज देवाला पुजला असतो तर माझा आपला समाज भीक मागत असता। सलाम त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी आम्हाला इथे जगण्याचा दिशा दाखवली, ज्याने आम्हाला माणूस म्हणून घडवलं। जय भीम त्या बाबाला ज्याच्यामुळे मी आज इथे उभा आहे। धन्यवाद। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ।